कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पारू, काय चाललंय? उठ तिकडून। आणि हे कसले अघोरी प्रकार करतेस माझ्या मुलाच्या पायावर? त्याची ट्रीटमेंट करण्यासाठी डॉक्टर्स आहेत, तुझे घरगुती उपाय बस कर आता। जरा पाऊलटच का ग? हा, फालतूगिरी काय करत बसलीस? कोण करते असले फालतू उपाय? देवी आई, अहो हे नाही केलं तर यांचा पाय लवकर कसा बरा होईल? याने ना बरं वाटेल त्यांना। माझ्या गावाकडं। ए मूर्ख आहेस का तू? गावाकडच्या गोष्टी इथे शहरात चालत नाही, ते कळत नाहीये का तुला? एक्झॅक्टली। आणि असले स्टुपिड एक्सपेरिमेंट्स करायला तुला आदित्यच मिळाला का? इडियट। देवी आई, आत्ता मला हे करू द्या ना। अहो यांना लवकर बरं वाटेल त्यांना। माझा अनुभव आहे। एक मिनिट, हे सगळं तुझे काही करतेस त्याच्याने त्याला बरं वाटतंय असं म्हणायचंय का तुला? म्हणून ओरडत होता का तो? काकू, तू स्वतःला डॉक्टर समजतेस का ग? आदित्य किर्लोस्कर नाव आहे हा त्याचं। आता त्याच्यासाठी ते लाईन उभी राहील डॉक्टरांची। एक 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 मिनिट काकू, आई, दिशा, हे बघा, तिने मला सांगितल्यानंतर मी इंटरनेटवर व्हिडिओज बघितले, त्यामुळे ती जे काय करते ते माझ्या चांगल्यासाठीच करते। प्लीज आदित्य, हे बघ, तू ना खूप चांगला आहेस रे, तुला नाही लोकांना ओळखतायत। ए पारू, स्वतःला खूप शहाणी समजतेस ना? खूप अक्कल आहे ना तुला? कुठली डिग्री आहे तुझ्याकडे? MBBS, MD, PHMS? स्टुपिड। हा, आणि आदित्य, तू ना खूप भोळा आहेस रे। या गावाकडच्या मुली कशा असतात ना तुला माहिती नाहीये। मला विचार, मला माहितीये गावाकडच्या मुली कशा असतात ते। हे बघ, हा उपाय करायचा म्हणून आता हात लावेल ती पायाला फक्त, पण नंतर कधी अंगचटीला येईल ना तुला कळणार। काकू, काय बोलतेस? पारू, तू आत्ताच्या आत्ता घरी जा आणि पुन्हा आदित्यच्या खोलीत यायचं नाही, कळलं? आई, तू ए, ते घेऊन जा तुझं सगळं। वहिनी, आता हिला बोलून काय उपयोग आहे सांगा? तुम्ही ना ऑलरेडी त्या ड्रायव्हरला आणि हिला डोक्यावर असं चढवून ठेवलंय। त्याचेच परिणाम आहेत हे सगळे। दामिनी, बास। काय गई, किती उशीर लावतेस? कर ना पटपट। एक्सक्यूज मी, मला थोडा वेळ एकटं सोडाल? हो आदित्य, काळजी घे हा। चल। अहिल्या, आपल्याला एक मुलगी हवी होती ना, पारू सारखी? श्रीकांत, आज अचानक काय झालंय? म्हणजे याआधी कधी आपल्याला मुलगी हवी असा विषय नाही घडला, मग आज काय झालं? पारूला बघून एक पॉझिटिव्ह असूया वाटली। ती मुलगी आपली मुलगी हवी होती। म्हणजे बघ ना, किती कमी दिवसात आपल्या घरातल्या सगळ्यांच्या मनात घर केलंय तिने। पारू आपल्या घरात काम करते श्रीकांत, आणि ती तिचा जॉब परफेक्टली करते, इतकंच। आणि आपण आपल्या घरातल्या सगळ्याच स्टाफला समान न्याय देतो।
हो, पण पारू खास आहे ग, वेगळीच आहे ती. म्हणजे आपला स्टाफही चांगला आहे 100%, त्यात प्रश्नच नाही आहे. पण पारू फक्त तिचा जॉब नाही करत, त्याच्या पलीकडे जाऊन ती आपल्यासाठी, आपल्या घरासाठी काहीतरी करत असते. म्हणजे तुला जाणवतं की नाही माहित नाही, पण सबकॉन्शियस लेवलला विचार करता काही गोष्टी लक्षात येतात आपल्या. उदाहरणार्थ, एका दिवशी मला जर का खिचडी खावीशी वाटली तर मी न सांगता पारू खिचडी बनवून आणते. तुझ्या बाबतीत असं कधी झालंय? म्हणजे एखादा पदार्थ तुला खावासा वाटला आणि तू न सांगता पारूनी तो बनवून आणला. पारू या घराचा आत्मा आहे ग, तिला बरोबर नाडी कळली आपल्या घराची. पण आता लग्न होऊन ती जाणार तिच्या घरी. पण ही तर जगाची रीत आहे ना श्रीकांत. हो, पण ती या घरातून गेल्यावर घर खूप सुनं सुनं होऊन जाईल ग. ठीक आहे, अरे आयुष्य खूप मोठं आहे श्रीकांत. अनेक लोक येतात, थांबतात, निघून जातात, पण आयुष्य चालू राहतं ना. आणि राहिला प्रश्न पारूचा, तर ती जेव्हा मारुतीकडे येईल तेव्हा आपल्याला भेटेलच की. खरंय. हाय सासू मॉम, आय एम सो सॉरी. मी डिस्टर्ब केलं का तुम्हाला? अगं नाही ग. मला सांग, तू सेट झालीस ना? ऑफकोर्स सासरे डॅड. इनफॅक्ट मी तर आपल्या घरातल्या सगळ्या डिपार्टमेंट्स मध्ये लक्ष पण घालायला लागले. अरे ग्रेट. फॉर एक्झाम्पल आपलं गार्डन डिपार्टमेंट. आता मी केअरफुली लक्ष दिल्यावर मला दिसलं की आपल्या गार्डन मधल्या काही प्लांट्सना कीड लागली आहे. अशाने तर गार्डन मधल्या सगळ्या झाडांना कीड लागेल. याचा अर्थ माळी दादा लक्ष देत नाहीयेत का? डोंट वरी सासू मॉम, माझं लक्ष आहे ना. मी आता जाते आणि बाकी प्लांट्सचं पण क्लिनिंग करून घेते. कारण शिल्लक राहिलेले प्लांट्स वाचवायचे असतील तर कीड लागलेली रोपं काढून टाकावी. दॅट्स लाईक माय सासू मॉम. ओके, मी घेते क्लिनिंग करून. आपलं घर असल्यासारखं करते नाही सगळं. जा कर अजून तुझ्या देवी आईची सेवा. वाघाच्या सेवा वागलेस ना शेवटी. त्यांना आपली काही किंमत नाहीये, त्यांच्यासाठी आपण नोकर आहे, नोकर. गणी थोबाड फोडी ना. देवी आईंबद्दल एक सुद्धा वाईट शब्द ऐकून घेणार नाही मी. वाईटच आहेत त्या. त्यांनी जे काही केले ते सगळं वाईटच केलंय. का अशा वागल्या त्या? गणी, अरे तुला समजतंय का तू कुणाबद्दल बोलतोयस ते? अरे देवी आई आपल्यासाठी देवा समान आहेत. अरे लाज कशी वाटली नाही तुला असं बोलताना? नाही वाटत, आणि त्यांना नाही वाटली असं करताना. चल चल तुला दाखवतो. गणी चल तू. गणी अरे कुठं घेऊन जातोयस? गणी अरे गणी झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.